नमस्कार सर्वांना, नंदिनीज किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर आता काही दिवसावर आलेला आहे गुढीपाडवा। तर गुढीपाडव्याच्या निमित्त बनवूया ई स्पेशल अशी गाठी घरच्या घरी, ते पण अशी बाजारातल्या सारखी। तर इथे मी एक वाटी साखर घेतली, तर एक वाटीच पाणी घेतलं। जास्त प्रमाण सारखंच पाहिजे, कमी किंवा जास्त पाहिजे नाही। तर इथं मस्त असं छान पाक करायला तोपर्यंत करूया बाकीची राहिलेली तयारी। तरी ते घेतलाय मी धागा। धागा मजबूत पाहिजे, असं कच्चा धागा पाहिजे नाही। तरी ते मी आता तो 3-4 मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस पाक टाकू त्यावेळेस तो तुटू नये म्हणून। तर आता इथे मी 3-4 मिनिटासाठी ठेवलं आहे प्लेटमध्ये पाणी टाकून। तर आता इथे घेतले मी आपे पात्र घेतल्याच्या नंतर थोडंसं काहीतरी तेल लावायचं, जेणेकरून आपल्या जी गाठी बनवतो ना त्या गाठीला अशी चकाकी यावा म्हणून। तर थोडंसंच काहीतरी मी असं तेल लावलं आहे, तुम्ही तूप किंवा डाळा लावू शकता। तर मी ते लावलेले आहेत तेल। तर आता इथे मी सगळीकडे तेल लावून घेतलं। त्यानंतर बघूया आपला पाक कसा झालाय। तर चला मग आता इथे मी पाक जो टाकला आहे तो असा या पद्धतीने झालेला आहे। तर आता याला अजून तो काही झालेला नाही व्यवस्थित, आणखीन 2 मिनिटं आपण स्किप करू। तर इथे माझा पाक झालेला आहे पूर्ण तयार। तयार झाल्याच्या नंतर इथे आता जी मळी असते ना साखरेची पाकामध्ये टाकल्याच्या नंतर, तर ती मळी निघण्यासाठी दूध टाकायचं 1 चम्मचभर किंवा अर्धा चमचाही टाकला तरी चालेल। पोहे खायचं चमचा इतकंच टाकायचं। तर आता इथे मी पाक आता अजून एवढा काही तयार झालेला नाही आहे। तर आता मी जी मळी आहे तर ती एका वाटीमध्ये बाजूला काढून घेते, जेणेकरून आपली अशी गाठी छान मस्त होईल म्हणून। तर आता मी इथे काढून घेते मळी। तर मस्त अशी घरच्या घरी बनवा स्पेशल गाठी। तर दुकानातून आणल्यापेक्षा घरच्या घरी बनवले तर खरंच उत्तम छान। तर हे बघा आता इथे तर मला वाटत नाही काही पाक तयार झाला म्हणून। हे बघा इथे अजिबात पाक तयार झाला नव्हता, फक्त 50% इतकाच पाक तयार झाला होता। वितळा आहे तो पाण्यात टाकल्याच्या नंतर वितळा आहे। पाण्यात टाकल्याच्या नंतर पाक असा वितळला नाही पाहिजे, घट्ट अशी गोळी व्हायला पाहिजे। जास्त लूजही पाक नाही पाहिजे आणि जास्त 1 तारी 2 तारी तुम्ही ऐकलंच असेल तेवढाही नाही पाहिजे। जास्तीत जास्त घट्ट पाहिजे, जेणेकरून अशी गोळी व्हायला पाहिजे। तिथं मी 5 मिनिटाच्या नंतर बघितलं तर इथे माझा पाक झालेला आहे तयार। तर हे बघा, तर मस्त अशी छान गोळी तयार झालेली आहे। तर आता राहिलेली तयारी करून घेऊ। तर इथे मी जो धागा आहे तो पाण्यातून काढून थोडंसं पाण्याने असं तो पाणी पूर्ण सुकून घेतलेला धागा आहे, आणि तो आता मी असा छान आपल्या पात्रामध्ये टाकते आणि थोडंसं खाली असं चिटकायचं, जेणेकरून जे गाठीचा आपण पाक टाकू तर ते गाठीला चिटकायला पाहिजे। तर या पद्धतीने मी आता पाक आपलं धागा टाकून घेतला आहे। आता चला मग आपण घेऊया पाक। पाक टाकल्याच्या नंतर गरमच टाकायचा, जास्त थंड होऊन द्यायचं नाही, नाहीतर काय होतं ते पातेल्यातच आपला पाक पूर्ण तयार होईल। तर पटपट लगेच आपण आपल्या पातेल्यामध्ये टाकून घेऊ। तर तुम्ही पण करून बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। तर खूप छान अशी मस्त घरच्या घरी गाठी तयार। आणि याला अजिबातही गॅसवरती ठेवायची गरज नाही आहे, तुम्ही खालीही ठेवू शकता। आणि जर नाही गाठी तयार व्हायला लागली तर तुम्ही अंदाज करून घ्यायचा की आपली गाठी तयार व्हायला होतच नाही आहे, त्यावेळेस तुम्ही नंतरही ठेवलं थोडंसंच काहीतरी स्लो गॅसवरती तरी चालेल। आणि मला इथे गरजही पडली नाही गॅसवरती ठेवायची, मी असंच खाली आपलं आपल्या पात्रामध्ये टाकून दिलं होतं। तर एकदम मस्त असे छान झालेले आहेत। थोडं कुठं मोठं छोटं पडलं होतं, म्हटलं पूर्ण करून घ्यावं। तर आता मी हे बघा 10 मिनिटं ठेवलं होतं खाली, आप इतक्या छान आणि मस्त झाल्यात ना। तरी ते मी आता काढून घेते एक करून। आता काही गाठी निघतच नव्हती तर म्हटलं हातानं काढून बघावं, पण लक्षात आलं की जाईन तुटून धागा। तर मग चमच्याचा सहारा घेतला आणि चमच्याच्या सहाऱ्याने मी एक गाठी करून काढून काढली। तर हे बघा मस्त अशा छान गाठ्या झालेल्या आहे। आणि तुम्हाला रंग जर टाकायचा असेल, जे रंग म्हणजे कलर असतात ना बिर्याणी वगैरे टाकत असतं, तो कलरही टाकला तरी, खायचा रंग टाकला तरी चालतो। तर हे बघा अशी छान आणि मस्त झालेली आहे आपली गाठी तयार। आणि थोडंसं तुम्हाला कलर तर वेगळा दिसत असेल ते कारण की ना मी टॉर्च लावलेला आहे, अंधार होता घरामध्ये म्हणून थोडंसं असं तुम्हाला पिवळ्या कलरमधून दिसत असेल, पण गाठी एकदम छान आणि मस्त झालेली आहे। तर चला मग तुम्हाला ताटामध्ये दाखवते कशा झाल्या तर गाठी। आणि मी तेल लावल्याच्या नंतर मस्त असं गाठीला चकाकी आलेली आहे तेलाची। तर मस्त झाल्यात ना एकसारख्या। चला मग तुम्ही पण करून बघा, या गुढीपाडव्याला घरच्या घरीच गाठी करा। तर मस्त झालेली आहे गाठी आणि जास्त वेळही लागत नाही, काहीच नाही। तर हे बघा किती छान आणि मस्त अशी चकाकी झाली आहे।